मला ना आज एका विषयावरती बोलायचं होतं तुमच्याशी. कम्फर्ट झोन म्हणजेच सुरक्षित वातावरण. आपण बहुतेकदा काय करतो माहिती आहे, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहूनच वागतो. म्हणजे कम्फर्टेबल लोक, कम्फर्टेबल आपली फॅमिली जी असते ती, मित्रपरिवार असतो, किंवा एक कम्फर्ट झोन म्हणजे मला या एरियाची सवय झालेली आहे, मी या घरामध्येच राहू शकते, मग ते रेंटल असू दे स्वतःचं असू दे, मी इथेच राहू शकते, चेंज करायला नको वाटतो. आयुष्यात बदल नको, मी इथे आहे ना, मला हे सुरक्षित आहे बाबा, मला इथेच राहायचं आहे. सो असे विचार असतात. पण ज्या वेळेला ना आपण एखादं स्वप्न बघतो, त्या स्वप्नाच्या दिशेने आपण ज्यावेळेला वाटचाल करतो ना, त्यावेळेला नकळतपणे तो आपला कम्फर्ट झोन असतो तो कट होतो. आणि मग आपण अशा एका वातावरणात येतो जिथे आपण स्वतःला घडवतो आणि मग तिथला जो एरिया असतो, ते वातावरण असतं ना, ते कम्फर्टेबल करतो आणि तोच आपला कम्फर्ट झोन तयार होतो. माझ्या बाबतीतही तसंच झालं आहे. मी ज्या वेळेला पुण्यामध्ये घरी राहत होते ना, त्यावेळेला माझ्या फॅमिलीसोबत मला असं व्हायचं की काम करून मी रिटर्न माझ्या घरीच यायला हवं. कारण मला तिथली लोकं माहिती नाही आहेत, माणसं काही माहिती नाही आहेत, मग मी तिथं कशी राहू शकेन. पण ज्या वेळेला मी माझ्या कामाच्या निमित्ताने पुण्याहून मुंबईला गेले ना, त्यावेळेला हेच सगळं माझ्या आधी डोक्यात होतं. पण तिथे राहून राहून मग आजूबाजूची लोकं, फॅमिलीज ओळखीचे व्हायला लागले. आपण काम करतो आणि रात्री येऊन फक्त झोपायचं आपल्याला, हे एवढंच डोक्यात. म्हणून मग हळूहळू सवय करून 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 मग मी तिथे स्टेबल झाले. आता जो अनकम्फर्टेबल वाटणारा मला जो एरिया होता ना, तो कम्फर्टेबल झाला आहे. ती माणसं कम्फर्टेबल झाली आहेत. त्यामुळे ना, जर तुम्हाला एखादं स्वप्न असेल तुमचं, एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे ना, तर तुम्हीच असता ते, जो तुमचा अनकम्फर्टेबल एरिया, अनकम्फर्टेबल लोकं तुम्ही कम्फर्टेबल करू शकता, त्या तुमच्या एका स्वप्नामुळे. तुम्हाला हा थॉट कसा वाटतोय? हा माझा विचार तुम्हाला कसा वाटतोय? हे मला नक्की सांगा. थँक्यू.